तर आज मी भाजीला केला आहे मस्त अशी वांग्याची भाजी, तुम्ही बघू शकते. मस्त झाली, स्वप्नीलला तर लय आवडली. तर याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला रेसिपी देईल. जिरा राईस. तर चला आता मी पटकन जेवून घेते आणि जेवण झाल्यावर मग तुम्हाला भेटते. तर आता मी इथं तेल पिशवी संपली, तर मी तेल फोडून घेते. तर ना आमच्या इकडं खूप मुंगूस आहे. तर त्रिशाना मुंगसांना कसा आवाज देते मी तुम्हाला दाखवते आता. Mungus, 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 mungus. दे ना आवाज दे ना. Mungus. अजून अजून Mungus. Awdela चू कुठे चू Cuy. चूचू वडा चूचू वडा चूचू वडा. Cucura, cucura, cucura. मुंगसाला Gus. सगळे जेवले का? सगळी जेवले का? जेवण झालं का तुमचं? तुमचं जेवण झालं का? काय खाल्लं? काय खाल्लं? मी तर मी तर भातू खाल्ला. चुईला घेऊन जायला. आवडेल मी तिला चुला. तर तुम्ही बघू शकता आता इथं अशा पद्धतीने मी सगळे गुलाबजामुनचे गोळे करून घेतलेले. तर आता मी याला फ्राय करणार आहे आणि पाकात टाकणार आहे. इथं पाक केलेला आहे, यो पाक आहे आणि इथं गुलाबजामुन आहे. तर मी तळून घेते आणि आता पाकात टाकते. तर इथं मी कढाई घेतली आहे, कढाईमध्ये मी 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. तर आता मी हे सगळे गुलाबजामुन याच्यात फ्राय करून घेणार आहे. आज मस्त स्वयंपाकाला मी भेंडीची भाजी बनवणार आहे. तुम्ही बघू शकता धुवायला ठेवली, छान अशी धुवून घेणार आहे, मस्त भिजू घातली थोड्या वेळ. आणि मस्त आज भेंडीची भाजी आणि चपाती. आणि इथं त्रिशा काकडी खातीये. कशी आहे त्रिशा? काकडी कशी? तर इथं मस्त अशी मी भेंडीची भाजी केलेली तुम्ही बघू शकते आणि त्याच्याबरोबर चपाती. तर चला जेवण खावणं करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. हाय फ्रेंड्स, तर आत्ता माझं सगळं काम उरकले आणि आम्ही बसलोय निवांत. स्वप्नील गेले खाली, इथं आली त्रिशा. त्रिशा तू काय खाल्ला आज? काय खाल्लं सांग ना. भेंडी. अजून भातू. भातू खाल्ला का? खोटाडी. काय खाल्लं? चपाती. हां, गुड गर्ल. चल बरं ABCD म्हणून दाखवू. A B C अजून पुढं हां G H I J K पुढं L हम्म, M हम्म, O हम्म. P Q पुढं R S T हम्म. पुढं U U V V W W X X Y Y Z. Z तुझं पूर्ण नाव सांग बरं. Tisha Shokni Butwar गुड गर्ल. Aishwarya Shokni Tisha. ओके. स्कूलला जाणार आहे ना तू? सगळ्यांना सांग बरं, स्कूलला जाणार आहे का? हा जाणार रडणार नाही ना? आपल्याला गावाला जायचं का? नाही नाही का? गई ठेवायचं का ग? का ग अशी म्हणतीस? मामोदी अशीच मला आवडती अशी पण होय. म्हणजे तर जेव्हा मला त्रिशाची प्रेग्नेन्सी राहिलेली होती ना,
तर त्यावेळेस मला ट्विन्स प्रेग्नेन्सी होती. तर त्याचा व्लॉग जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर ते मी सेपरेट तुमच्यासाठी शूट करेल. आणि काय झालं, कसं झालं, म्हणजे माझ्या काय कॉम्प्लिकेशन्स होत्या, मग त्या बाळाचं काय झालं, ते सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेअर करील. आणि ते बाळ तर नाही राहिलं माझं, पण ही छोटी छोटी माझी त्रिशा क्यूट क्यूट राहिली, माझी बेबी मम्माची क्यूटी आहे, क्यूटी पटोटी. माझ्या किती मी ड्युटी आहे. माझी त्रिशा क्यूटी पटोटी आहे. तर ना त्यावेळेस ना मला इतका आनंद झाला ना, जेव्हा मला त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं ना का तुम्हाला ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे म्हणून. तर ना मी सोनोग्राफीमध्ये गेले आणि त्यांनी मला सांगितलं. आम्ही 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करायला गेलेलो होतो. पहिले 2 महिने तर काही केलंच नाही आम्हाला, का म्हणजे कळायलाच तेवढा टाईम लागला. आणि मग माझी ट्रीटमेंट चालू झाली डॉक्टरकडं. आणि मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी सजेस्ट केली. तर आम्ही 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी करायला गेलो होतो. आणि ना तिथं त्या डॉक्टरनी मला म्हणे, तुम्हाला माहिती का म्हणे, तुम्हाला 2-2 बच्चू आहे म्हणे, एक बच्चू इथे एक बच्चू इथे. मी इतके खुश झाले होते ना, इतके खुश झाले होते मी डायरेक्ट तिकडं त्या डॉक्टरला म्हटलं, आपल्याला कसं सोनोग्राफी रूममध्ये कोणाला अलाउड करतात, कोणाला नाही करत नाही का. तर मी ज्या ठिकाणी सोनोग्राफी करायला जायचे ना तिथं अलाउडच करीत नव्हते ते नाही का, म्हणजे असं बाहेरचं कोणी, फक्त पेशंट येईल मध्ये आणि तेवढंच. तर ना त्या डॉक्टरला मी लई रिक्वेस्ट केली नाही का, मी इतकी खुश आहे. ते डॉक्टर माझी खुशी पाहून म्हणत होते, अरे म्हणे दीदी तू इतकी खुश होती म्हणे आणि बाकीच्या बायका रडत्यात म्हणे का 2-2 प्रेग्नेन्सी आम्ही कसं काय सांभाळणार. आणि मला ना इतका आनंद झाला होता, मी डायरेक्ट त्या डॉक्टरला म्हटले लवकर बाहेरचं म्हटलं आणि स्वप्नीला बोलवा नाही का. आणि त्या डॉक्टरला नाही का भीती वाटायला लागली का हिला काय झालं गो. आणि त्यांनी पटकन जाऊन स्वप्नीला आतमध्ये रूममध्ये घेऊन आले ते. आणि मग त्यांनी त्या डॉक्टरने ना स्वप्नीला पण दाखवलं की तुम्हाला तुमची बायको बघा म्हणे किती खुश झालेली म्हणे. आणि तिला 2-2 बच्चे म्हणे. ते पण इतके खुश ना, त्यांच्या तोंडावरचा आनंद तुम्ही बघितला असता ना, तर त्या क्षणी ना माझा व्लॉगिंगचा चॅनल नव्हता, नाही तर मी खरंच ना ती क्लिप कॅप्चर केलीच असती. त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता ना त्या गोष्टीचा, त्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं तेव्हा. तर इतकी मज्जा आली होती ना ते पण म्हणे काय झालं होतं म्हणे तुला आतमध्ये म्हणे. म्हटलं काही नाही अहो, मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की आपल्याला 2-2 बच्चे आहे. आणि त्या डॉक्टरने ज्या क्षणी मला सांगितलं ना की तुम्हाला 2-2 बच्चे आहे, त्या क्षणी मला असं काही सुधारलंच नाही. मला असं वाटलं की तुम्ही असाव्या त्या मोमेंट बरोबर माझ्याबरोबर. म्हणून मी त्या डॉक्टरला म्हटलं की तुम्हाला बोलवा. तर त्याचा पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचा असेल ना तर आम्ही दोघं मिळून ते शूट करू. तुम्ही त्यांच्या तोंडावर ना स्वप्नीलच्या अजून मी ते आनंद बघू शकते. ज्यावेळेस इतका आनंद झाला होता ना, म्हणजे ते डायरेक्ट मला म्हणत होते तू आवडते का, असं कोणी बोलवत असते का म्हणे आतमध्ये, कोणाला अलाउड करीत नाही म्हणे ते डॉक्टर म्हणे आम्हाला. काय झालं अरे कुठं होते मी, त्रिशाचं मध्येच काहीतरी निघालं होतं. तर ना तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर तो मी खरंच तुमच्याबरोबर सगळं शूट करील त्या व्हिडिओचं. आणि तुम्हाला माझ्या त्या सोनोग्राफ्या पण दाखवेन, मी लई जपून ठेवलेल्या आहे त्या. आणि जर तो व्हिडिओ पाहायचा असेल ना तर कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ते व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणील. आणि आमची लव्ह स्टोरी पण तुम्हाला ऐकायला आवडेल का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा, ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. भेटते तुम्हाला आणखीन अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.